आजचा आपला टॉपिक आहे सेफ प्रॅक्टिस इन इमेजिंग. सेफ प्रॅक्टिस इन इमेजिंग म्हणजे आपण ज्यावेळेस एक्स-रे काढतो किंवा मग सियामचा वापर करतो, कमीत कमी रेडिएशन पेशंटला आणि जो कोणी ते मशीन ऑपरेट करतोय यासाठी जी काही पद्धत किंवा ज्या काही गोष्टी आपण फॉलो करतो त्या आपल्या सगळ्या सेफ प्रॅक्टिस इन रेडिओलॉजीच्या अंडर येतात. ह्याचं मेन उद्देश आहे टू प्रिव्हेंट पीपल फ्रॉम अननेसेसरी हार्मफुल रेडिएशन्स. लोकांना अनावश्यक धोकादायक किरणांपासून वाचवणं हा आपल्या सेफ प्रॅक्टिसचा मेन उद्देश आहे. इंटरनॅशनल कमिशन ऑन रेडिओलॉजी आहे, त्यांनी रेडिएशन सेफ प्रॅक्टिस मेनली 3 गोष्टींवर हे केलेली आहे. ती आहे जस्टिफिकेशन, ऑप्टिमायझेशन आणि डोस लिमिटेशन. जस्टिफिकेशन म्हणजे काय, कोणालाही आपल्याला रेडिएशनला एक्सपोज करण्याआधी कोणतीही रेडिएशनशी संबंधित टेस्ट करायची असेल तर ती अत्यंत आवश्यक असली तरच करावी. दुसरं आहे ऑप्टिमायझेशन, म्हणजे कोणाचाही एक्सरे काढताना आपण आधी त्या पेशंटला माहिती दिली पाहिजे की आपण कशासाठी एक्सरे करतो आहे. आपलं एक्सरे मशीन पूर्णपणे व्यवस्थित काम करणारं असलं पाहिजे. त्याच्या सेटिंग्स हे आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी जर आपल्या हाताशी असल्या की किती डोस द्यायचा आहे, कसला एक्सरे करायचा आहे, किती वेळात करायचा आहे, तर वारंवार आपल्याला एक्सरे शूट करावा लागत नाही किंवा जी टेस्ट आहे ती रिपीट करावी लागत नाही आणि त्यामुळे होणारं रेडिएशनचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. ऑल लिव्हिंग थिंग्स आर एक्सपोज टू आयोनायझिंग रेडिएशन from the natural and man-made called background radiation. Ionizing radiation may cause biological changes in exposed person. Hence, the dose of occupational workers shall be kept as low as reasonably achievable and the doses to patients shall be optimized. Substitute control measures shall be employed to minimizing radiation exposure so that maximum benefit are derived with मिनिमम रेडिओलॉजिकल रिस्क. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, जेही लोक असतात ते कळत न कळत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या रेडिएशनला एक्सपोज होत असतात. तर प्रत्येक जण हा रेडिएशनचा डोस घेत असतो, पण त्यातल्या त्यात जे आपले टेक्निशियन असतात, जे सर्जन असतात, जे या रेडिएटिंग मशिनरीजवळ काम करतात, त्यांना सगळ्यात जास्त धोका असतो. तर त्यांना कमीत कमी एक्सपोजर व्हावं यासाठी जी पद्धत आपण फॉलो करतो, जी टेक्निक आपण वापरतो त्याला आपण ऑप्टिमायझेशन म्हणू. तिसरी गोष्ट येते डोस लिमिटेशन. डोस लिमिटेशन आपण कसं अचीव्ह करणार, जे कोणाला एक्सरेला एक्सपोज करायचं आहे त्याला कमीत कमी डोस मिळावा. सिटी स्कॅन, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, रेडिओग्राफी, सियाम, एक्सरे, बीएमडी, डेंटल एक्सरे, या सगळ्या गोष्टीतून रेडिएशन जनरेट होतं आणि त्याला आपले टेक्निशियन्स आणि पेशंट एक्सपोज होतात. आता रेडिएशन सेफ्टी अचीव्ह करताना आपल्याला 2 गोष्टींवरती भर द्यायचा आहे. एक तर ऑपरेशनल सेफ्टी आणि दुसरी बिल्ट इन सेफ्टी ऑफ द डिव्हाइस. ऑपरेशनल सेफ्टी म्हणजे काय, त्यामध्ये येतो टाइम, डिस्टन्स आणि शिल्डिंग. बिल्ट इन सेफ्टीमध्ये जे आजकाल नवीन मशीन येतात त्यामध्ये ऑलरेडी सेफ्टी इक्विपमेंट्स आणि रेडिएशन डोस मॉनिटरिंग सिस्टम लावलेली असते. त्यासाठी मशीन प्रॉपर वर्किंग ठेवणे, प्रॉपर त्याची एएमसी सीएमसी वेळेवर करणे, या गोष्टींमुळे मशीन जे आहे त्याचं ऑप्टिमम परफॉर्मन्स देतं आणि कमीत कमी आपलं एक्सपोजर रेडिएशनला होतं. डोस रिड्यूस करणे हा आपला सगळ्यात महत्वाचा एम असतो. टू पेशंट अँड टू द टेक्निशियन हे आपलं प्राईम टार्गेट असतं. तर ते 3 गोष्टींवरती चालतं. एक तर टाइम, डिस्टन्स आणि शिल्डिंग. टाइम म्हणजे काय की कमीत कमी वेळ पेशंटला आणि टेक्निशियनला रेडिएशनला एक्सपोज करायचं. दुसरं असतं डिस्टन्स, म्हणजे मशीन पासून जास्तीत जास्त अंतर ठेवणे. आणि तिसरं असतं शिल्डिंग, प्रॉपर शिल्डिंग इक्विपमेंट. टू रिड्यूस रेडिएशन डोस टू द इंडिव्हिज्युअल, रिड्यूस द टाइम स्पेंट नियर द एक्सरे सोर्स, इंक्रीज द डिस्टन्स फ्रॉम एक्सरे सोर्स अँड इंटरपोज द शिल्डिंग मटेरियल बिटवीन एक्सरे सोर्स अँड ऑपरेटर. या 3 गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. कंपोनेंट्स ऑफ ऑपरेशनल सेफ्टी. हँडलिंग ऑफ इक्विपमेंट बाय क्वालिफाईड पर्सन, यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह ॲसेसरीज म्हणजे तुमचं गाऊन, लीड ॲप्रॉन, लीड शील्ड या गोष्टी वापरायच्या. युजेज ऑफ पर्सनल मॉनिटरिंग डिव्हाइसेस म्हणजे तुमचा TLD बॅच हा नेहमी तुम्ही ज्यावेळेस कामावर असाल त्यावेळेस नेहमी तुमच्यावर असला पाहिजे. मशीनची प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि पिरियडिक QA टेस्ट करणे आणि जे काही नवीन रेग्युलेशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन येतात ते फॉलो करणे. बेसिक फॅक्टर्स फॉर रेडिएशन प्रोटेक्शन. या 3 गोष्टी आहेत त्या रेडिएशन पासून प्रोटेक्शनसाठी फार महत्वाच्या आहेत. पहिलं तर आहे टाइम, दुसरं आहे डिस्टन्स आणि तिसरं आहे शिल्डिंग. टाइम म्हणजे कमीत कमी वेळ पेशंटला आणि टेक्निशियनला एक्सपोज करणं रेडिएशनला. ते आपण कसे अचीव्ह करणार, तर तुमचं रेडिएशन केव्ही जरी हाय असला, मिली सेकंड MS जो आहे तो आपल्याला कमीत कमी ठेवायचा आहे. डिस्टन्स, मशीन पासून डिस्टन्स हा जास्तीत जास्त ठेवायचा आहे. जोही रेडिएशनचा सोर्स असतो म्हणजे मशीनची ट्यूब असते त्यापासून जास्तीत जास्त डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिल्डिंग. तर प्रॉपर लीड गाऊन, लीड ॲप्रॉन, लीड शील्ड, आयवेअर या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत. टू रिड्यूस द रेडिएशन डोस टू द इंडिव्हिज्युअल, reduce the time spent near the X-ray source,
increase the distance from X-ray source and interpose a shielding material between X-ray source and the operator. Operational safe handling of equipment by qualified person. मशीन जे आहे ते प्रॉपर ट्रेंड टेक्निशियननेच वापरायचं आहे. किती केव्ही, किती MA, किती MS त्यावर एक्सरे शूट करायचा हे ज्ञान आपल्याला आधी पाहिजे. फक्त ऑटोमॅटिक मशीन आहे म्हणून बटन दाबून एक्सरे शूट करायचा असं नको आहे. त्याचा पूर्ण अभ्यास आपला असला पाहिजे. यूज ऑफ प्रॉपर पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स. त्यामध्ये तुमचं लीड गाऊन, तुमचं ग्रॉइन प्रोटेक्टर, तुमचं थायरॉइड कॉलर, तुमचं आयवेअर आणि लीड शीड या गोष्टींचा समावेश होतो. यांचा प्रॉपर यूज न कंटाळा करता केला पाहिजे. चौथी गोष्ट आहे यूज ऑफ पर्सनल मॉनिटरिंग डिव्हाइसेस. TLD बॅच हा तुम्हाला कायम वापरायचा आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ इक्विपमेंट्स म्हणजे आपल्या मशीनची CMC, AMC त्याची रेग्युलर सर्व्हिसिंग होणं आणि दर 2 वर्षांनी QA टेस्ट होणं या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतर जे काही रेग्युलेटरी रूल्स आणि रेग्युलेशन येतात, ARB थ्रू जे नवीन नियम येतात त्यांचं पालन योग्य आणि काटेकोरपणे झालं पाहिजे जेणेकरून आपले मशीन चांगल्या आणि सुस्थितीत राहतं. वेज टू मिनिमाइज रेडिएशन एक्सपोजर. पेशंटचं रेडिएशन कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ऑलवेज कॉलिमेट द एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे पेशंटचा एक्सरे काढताना जर आपल्याला चेस्ट एक्सरे काढायचा आहे तर आपल्या एक्सरे मशीनचा फोकस जो आहे तो फक्त आणि फक्त पेशंटच्या चेस्ट वरच राहील. त्याचे शोल्डर, ॲब्डोमेन या गोष्टी येणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. टार्गेटेड आपल्याला एक्सरे काढायचा आहे. रिस्ट जॉईंट काढायचा आहे तर फक्त रिस्ट जॉईंटच त्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. तुमचं एल्बो जॉईंट पण त्याच्यात कव्हर नाही झाला पाहिजे. म्हणजे जो एरिया आहे तो टार्गेट करून त्याच्यावरच फक्त एक्सरे आपला हे झाला पाहिजे. पेशंट कॉन्शियस असेल आणि स्वतः पोझिशन मेंटेन करू शकत असेल तर कोणीही पेशंटला पकडून ठेवण्यासाठी गरज नाही. हॉस्पिटल स्टाफ किंवा रिलेटिव्हला पेशंटला धरून ठेवायला सांगायची गरज नाही. पेशंट स्वतःवर राहत असेल तर त्याला पोझिशन देऊन मागे होऊन मग एक्सरे काढायचा. जर कॉन्शियस पेशंट नसेल किंवा पेशंटला पोझिशन मेंटेन करता येणं शक्य नसेल अशा वेळेस जोही कोणी पेशंटला होल्ड करणार आहे किंवा जोही कोणी पेशंटला पकडून ठेवणार आहे त्याने प्रॉपर प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालणे आणि त्याचा हात किंवा त्याच्या हाताने जिथे तो पेशंटला पकडणार आहे त्याला सुद्धा प्रॉपर प्रोटेक्शन देणे गरजेचं आहे. ऑलवेज ऑपरेट इक्विपमेंट फ्रॉम बिहाइंड द प्रोटेक्टिव्ह बॅरियर. जे आपल्याकडे लीड शिल्ड आहे त्याच्या मागूनच एक्सरे शिल्ड केला पाहिजे. मोबाईल एक्सरेच्या केसमध्ये तुम्ही प्रॉपर ॲप्रॉन, लीड ॲप्रॉन घालून मगच एक्सरे शूट केलं पाहिजे. मोबाईल एक्सरे वापरताना मशीनपासून 6 फूट लांब आपल्याला राहिलं पाहिजे. 2 मीटरचा डिस्टन्स, 6 फूट किंवा 2 मीटरचं अंतर मशीनमध्ये म्हणजे एक्सरे ट्यूब आणि आपल्यामध्ये असलं पाहिजे. ड्युरिंग सियाम प्रोसिजर, सियाम वापर करत असताना ऑलवेज बी ऑन द साइड ऑफ इमेज इंटेन्सिफायर. सियामचे 2 पार्ट असतात. एक बाजू असते इंटेन्सिफायर आणि एक बाजू असते एक्सरे ट्यूब. तर एक्सरे ट्यूब ही नेहमी आपल्या अपोजिट साईडला असली पाहिजे आणि आपण इमेज इंटेन्सिफायरच्या बाजूने असलो पाहिजे. तुम्ही सर्जनच्या बाजूने उभं राहायचे, जोही सर्जनला असिस्ट करतोय तो, आणि त्याने नेहमी इमेज इंटेन्सिफायरच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. ट्यूबच्या बाजूने उभं राहिलं तर स्कॅटर्ड रेज जास्त, त्याचं एक्सपोजर तुम्हाला सगळ्यात जास्त होतं. आणि पोर्टेबल एक्सरे करताना एक्सरे ट्यूब स्टॅबिलाइज झाली आहे म्हणजे ती हालत तर नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण ती मुवमेंट जर झाली तर एक्सरे प्रॉपर येणार नाही आणि आपल्याला रिपीट शूट करावं लागेल. त्यामुळे डोस डबल होईल आपला. प्रॉपर स्टोरेज ऑफ प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तुमचे जे लीड ॲप्रॉन्स आणि डिव्हाइसेस आहे ते प्रॉपर स्टोअर केले पाहिजे. लीड ॲप्रॉन ठेवताना त्याला घडी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रॉपर त्याला हँगर, हेवी वेट हँगर घेऊन त्याच्यावरच ॲप्रॉन हँग केला पाहिजे जेणेकरून त्यातली जी लीड शीट आहे तिला घडी पडून ती डॅमेज होणार नाही. जर डॅमेज झाली तर त्याची आपल्याला दर 6 महिन्याने टेस्ट घेतली पाहिजे. एक प्लेन एक्सरे शूट करून त्यामध्ये जर लाईन्स किंवा लीड शीट ब्रेक झाल्याची खुणा असल्या तर लगेच ते लीड ॲप्रॉन आपलं डिस्कार्ड केलं पाहिजे. पर्सनल मॉनिटरिंग बॅच, TLD बॅच. TLD बॅच हा नेहमी आपल्याला लीड ॲप्रॉनच्या आत घातला पाहिजे जेणेकरून त्यातल्या जे रिडिंग्स आहेत त्या प्रॉपर रिडिंग्स येतील. TLD बॅच कधीही लीड ॲप्रॉनच्या वरती घालायचा नाही आहे. त्यानंतर कंट्रोल बॅच जो आहे तो आपला ॲडमिन कॅबिन किंवा जिथे रेडिएशन एक्सपोजर नाही आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे. कंट्रोल बॅच म्हणजे तुमचा वातावरणामध्ये किती रेडिएशन आहे आणि नॉर्मली विदाऊट कमिंग क्लोज टू एक्सरे म्हणजे एक्सरे मशीन जवळ न येता तुम्हाला किती एक्सपोजर मिळतं हे आपल्याला जो आपला कंट्रोल बॅच आहे त्यावरनं कळणार आहे आणि त्याच्या प्रमाणात तुम्हाला मशीनमधून किती एक्सपोजर मिळतं हे आपल्याला तुमच्या TLD बॅचवरून कळणार आहे. तर TLD बॅच प्रॉपरली घालणं हे फार महत्त्वाचं आहे. ऑक्युपेशनल डोस, ऑक्युपेशनल रेडिएशन म्हणजे आपला टेक्निशियन ऑपरेटर जो आहे त्याचा डोस कमी करण्यासाठी आपल्याला पेशंटचं डोस ऑप्टिमायझेशन फार गरजेचं आहे. जेवढा कमी डोस पेशंटला जाईल तेवढाच कमी डोस आपल्या ऑपरेटरला किंवा टेक्निशियनला भेटेल.
नॉर्मली पेशंटला जे रेडिएशन मिळतं त्याच्यासाठी कोणतेही रेग्युलेटरी लिमिट्स नाही आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेशंट रेडिएशन बघताना हे घ्यायची की जस्टिफिकेशन. आपण जी टेस्ट किंवा रेडिएशन टेस्ट सांगितली आहे ती प्रॉपरली जस्टिफायबल आहे की नाही ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते, जेणेकरून पेशंटचा डोस आपण त्याच्या लाईफ टाईममध्ये कमीत कमी ठेवू शकतो. तर आपण कसं अचीव करणार? जस्टिफाय द प्रोसिजर आपली जस्टिफाय झाली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की पेशंटचे जुने काही रिपोर्ट्स असतील तर ते मागायला अजिबात घाबरू नका, ते मागा. जर आधीचा 2 दिवसापूर्वीचा 4 दिवसापूर्वीचा किंवा गरज नसेल, एक्सरे असेल तर रिपीट करण्याची गरज नाही आहे. जी काही प्रोसिजर आपल्याला करायची आहे ती प्रॉपरली प्लॅन करा. पेशंटला त्याच्याविषयी माहिती द्या की आपण असं एक्सरे करणार आहोत, जेणेकरून पेशंटला आपल्याला रिपीट एक्सरे करावा लागणार नाही, डोस रिड्यूस होईल. आपल्या मशीनची इक्विपमेंटची सेटिंग्स आपल्याला प्रॉपरली माहिती पाहिजे. चेस्ट एक्सरे करायचं आहे तर कोणतं बटन दाबायचं, किती एम ए ठेवायचा, किती एम एस ठेवायचं हे आपल्याला माहिती पाहिजे. हे कधी साध्य होईल तर आपला टेक्निशियन जो आहे तो क्वालिफाईड आणि ट्रेंड असेल तरच. पेशंटला त्याच्यावर होणाऱ्या टेस्टविषयी पूर्ण माहिती द्या, जेणेकरून पेशंटची हालचाल होणार नाही किंवा तो कन्फ्यूज होणार नाही आणि रिपीट टेस्ट वाचेल. पेशंटला एक्सरे झाल्यानंतर त्याच्या प्रोसिजरचे रिपोर्ट्स, सीडीज, एक्सरे फिल्म्स लगेच हँडओव्हर करा, जेणेकरून परत कोणी ते रिपोर्ट रिपीट करणार नाही. पेशंट प्रोटेक्शनसाठी आपल्याला काय काळजी घ्यायची तर लिमिटिंग द टोटल बीम ऑन टाइम, म्हणजे जितका वेळ पेशंट आपला एक्सपोज होणार आहे तो टाइम कमीत कमी करणे. त्यासाठीचे MSI मिली सेकंड आहेत ते आपल्याला सेट करताना कमीत कमी करायचे. ऑब्लिक किंवा लॅटरल एक्सरे कमीत कमी प्रमाणात करायचे, जिथे अवॉइड होऊ शकतील तिथे अवॉइड करायचे. एक्सरे शूट करण्याआधी जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे ज्या पार्टचा आपल्याला एक्सरे काढायचा आहे त्यावरच फोकस करायचा आहे आणि तेवढ्याच भागाचा एक्सरे काढायचा. लहान बाळ आहे म्हणून त्याचं छाती, पोट, डोकं, स्कल पासून सगळे एक्सरे काढायचा नाहीये. आपल्याला एरिया जो आहे तो लिमिट करता येतो, फोकस आपल्याला कमी जास्त करता येतो. त्यानुसार चेस्ट एक्सरे असेल तर फक्त चेस्टचाच एक्सरे आला पाहिजे. त्यानंतर एक्सरे नंतर इमेज क्रॉप करणं, छोटी करणं आपल्याला टाळायचं आहे, जेणेकरून बाहेर जरी काही शूट झालं असेल तर तिथल्या एरियाची आपल्याला पूर्ण माहिती मिळते. आणि एक्सपोजरसाठी प्रॉपर प्रोटोकॉल्स, किती लिमिट्स आहे त्याचा अभ्यास असणं आणि त्यानुसार मशीन सेट करून त्यानुसारच एक्सरे काढणं हे गरजेचं आहे. पेशंटचा अननेसेसरी डोस कमी करणं ही आपली जबाबदारी असते. नेहमी बेस्ट क्वालिटी इमेजच पाहिजे आहे अशी गरज नसते. आपल्याला जी माहिती पाहिजे ती नॉर्मल एक्सरेतून सुद्धा मिळू शकते. बकी किंवा ग्रीडचा यूज कमीत कमी प्रमाणात करणे, फक्त जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्याच्यावरच फोकस करणे आणि लेटेस्ट इक्विपमेंट्स वापरणे, या गोष्टींनी आपण पेशंटचा डोस कमी करू शकतो. प्रेग्नंट पेशंटमध्ये शक्यतो एक्सरे टाळावा आणि जर एक्सरे करण्याची वेळ आलीच तर ॲब्डोमेन प्रॉपरली शिल्ड आहे की नाही, त्याच्यावर प्रॉपर शिल्डिंग झाली की नाही याची खात्री केल्यानंतरच एक्सरे शूट करा आणि कमीत कमी वेळ एक्सपोज करावं पेशंटला. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पूर्वतयारी सगळी आधीच घ्यावी, जेणेकरून रिपीट एक्सरे शूट करण्याची गरज पडणार नाही. ज्यावेळेस आपल्याला व्हर्टिकल सियाम वापरायचा आहे त्यावेळेस एक्सरे ट्यूब ही नेहमी खालच्या दिशेला, लोअर एंडला, आणि आपले सियाम वापरताना व्हर्टिकल पोझिशन मध्ये एक्सरे ट्यूब ही नेहमी खालच्या बाजूला असावी आणि इमेज इंटेन्सिफायर हे वरच्या बाजूला असावं. लॅटरल यूज करताना आपण नेहमी एक्सरे ट्यूबच्या अपोजिट साईडला किंवा इमेज इंटेन्सिफायरच्या साईडलाच थांबावं. सर्जन असिस्टंट ज्या बाजूने असते त्या बाजूनेच एक्सरे ऑपरेटरनी, सियाम ऑपरेटरनी थांबण्याचा प्रयत्न करावा. आणि डिस्टन्स, एक्सरे शूट करताना अंतर हे ऑप्टिमाइज असावं. मॅक्झिमम जेवढा डिस्टन्स जास्त असेल तेवढं रेडिएशन कमी मिळतं. NCPR गाईडलाईन्स नुसार एक्सरे शूट करताना ट्यूब पासून कमीत कमी 2 मीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे. द मेजॉरिटी ऑफ रेडिएशन डोस रिसिव्ड बाय द ऑपरेटर इज ड्यू टू स्कॅटर्ड रेडिएशन फ्रॉम द पेशंट. ते स्कॅटर्ड रेडिएशन मधूनच मिळतं, त्यासाठी एक्सरे मशीनच्या मागे थांबणं गरजेचं आहे. पेशंटचा रेडिएशन डोस कमी करण्यासाठी तुम्ही जेवढी काळजी घ्याल, जेवढ्या स्टेप्स घ्याल, त्याने तुमचाही रेडिएशन डोस कमी होणार आहे. तर या दोन्ही गोष्टी बरोबर चालतात. ऑलवेज टार्गेट मिनिमम रेडिएशन डोस टू पेशंट. इट विल लीड टू मिनिमम रेडिएशन डोस टू यू. फॉलो द ट्रिपल गोल्डन रूल ऑफ टाइम, डिस्टन्स अँड शिल्डिंग. थँक्यू.